मित्रांनो, साईज बघा कशी. चिलापी तिला लाल मसाल्यातली मस्त मच्छी आहे बघा. हे बघा, चिलापी मच्छी केली होती आपण लाल मसाल्यातली. ही मच्छी आहे आपल्या तळ्याची, 1 नंबर साईज आहे. हे असली मोठी साईज आहे. जास्त काय आपण आणलं नाही आहे, कारण तेवढं आपल्याला बनवायचंच नव्हतं. छोटंसं. आणि याचा रस्सा मस्तपैकी आपण लाल मसाल्यामध्ये करणार आहे. पाणी चालू आहे, नळाला पाणी चालू आहे. ही आपली पाईप आहे सगळा, तिकडं आपलं कनेक्शन आहे पाण्याचं. हे आपले तुटके फुटके 2-3 ड्रम आहेत. गायांना 1-2 गाय आहेत आपल्याकडे, त्यांना पाणी प्यायला. बाकी काय पाण्याचा जास्त वापर होत नाही, तर फक्त आपल्या व्हिडिओसाठी होतं बस. तर आता आपण मच्छी आपली साफ करून घेऊ. आणि ते चालूच आहे आपल्याकडे. मच्छी आपण मस्तपैकी साफ करून घेऊ आता. एक नंबर साईज आहे मित्रांनो चिलापीची. आणि खायला पण खूप छान लागते. गोड्या पाण्यातली स्वच्छ पाण्यातली आपल्या इथं, त्याच्यामुळं खायला खूप छान लागते. एकदम असे खोबऱ्यासारखे पीस निघतात तिचे. काटा खूप जबरदस्त असतो इथं. बसतो जरा. हा काटा आहे ना, खूप डेंजर असतो इथं. लागला ना तर रक्तच येतं. खूप जबर लागतो. जमतंय. आज काय मोठा पैसा आपला आणला नाहीये, त्यामुळे बारीक सुरणीच ह्याला कट करतो. ते थोडंसं अवघड जाते, पण होईल. खतरनाक काटा असतो याला वरती. हे असे काटेत, खूप जबरदस्त काटा असतो. हा, हे बघा एकदम फ्रेश ताजी मच्छी. रक्त बघा. मच्छी आता आपली साफ करून होईल 2 मिनिटात. आपण मच्छी बनवतोय. चिलापी आपल्याकडं. आता आपण याच्यामध्ये तेल टाकले. हा बस. हा, टाक कांदा आता. आता आपण याच्यामध्ये कांदा परतून घेऊ मस्तपैकी तेलामध्ये. आणि थोडासा कांदा परतला की मग आपण बाकीचे मसाले त्यामध्ये ॲड करू.
आबा भात बघा. बघा झाकण काढा बरं, झालाय का चेक करून बघा, शिजलाय का नाही. आता आपण ह्याच्यामध्ये आपलं वाटण घालूया. लसूण अद्रक पेस्ट, कोथिंबीर, खोबरं सगळं वाटण आहे. वाटण पूर्ण टाक. तर आता हे वाटण आपण ह्याच्यामध्ये घातले. वाटण आपण थोडंसं भाजून घेऊ. त्याच्यानंतर मग आपले जे मसाले दुसरे ते आपण भाजून घेऊ. याच्यामध्ये थोडंसं आपण आता पाणी ॲड करणार आहे मसाले भाजायला. भाजून घे छानपैकी. आता हे कर टाक. आता आपण ह्याच्यामध्ये ॲड करतोय टोमॅटो. आपण टोमॅटो बारीक चिरून घेतले होते, टोमॅटो ॲड करतोय. आणि 3 मिरच्या आपण अख्ख्या मिरच्या चिरलेल्या आहेत. 3 मिरच्या आपण ह्याच्यामध्ये ॲड करू. बस. आता आपण ह्याच्यामध्ये मसाले आपले भाजण्यासाठी थोडंसं पाणी ॲड करणार आहे. आपण ह्याच्यामध्ये पाणी ॲड करूया. आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं आहे. आपण हा मसाला सर्व भाजून घेऊ ह्याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर मग आपली चिलापी आणि बाकीचे मसाले आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊ. आता आपण ह्याच्यामध्ये बाकीचे मसाले सर्व वरून वापरणार आहे. कारण की आपण आता तेलात नाही, आज मसाले तेलात नाही भाजणार आहे. आपण सर्व मसाले वरून टाकणार आहे याच्यामध्ये. फक्त आपण घरचं वाटण जे होतं, कांदा, कोथिंबीर, पुदिना, लसूण, अद्रक, खोबरं सर्व पेस्ट आपण आता ह्याच्यामध्ये ॲड केलेली आहे. आता ह्याच्यामध्ये आपण आपले जे बाकीचे मसाले आहेत ते वरून ॲड करणार आहे. बस. सर्व मसाले आपण एक एक करून ॲड करून घेतोय. थोडीशी बस. आता आपले सर्व मसाले ॲड करून झाले ते. आता थोडंसं आपण वरून मीठ घालणार आहे. बस. आता आपलं मीठ ॲड करून झाले. आता आपण मस्तपैकी सगळे मसाले मिक्स करून घेऊ. आणि आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करू आणि 5 मिनटं आपली शिजलेली आहे छानपैकी. हे बघा मस्त कालवण झाले. आता आपण त्यात कोथिंबीर ॲड करू. कर कोथिंबीर ॲड. पूर्ण कर. ओके कर अजून. आता त्याच्यावरती मस्त झाकण झाक आणि आपले उतरून घे. ओके. तू बस समोर. तर बघू शकता मित्रांनो, आता आपलं लाल मसाल्यातली मस्त मच्छी आहे बघा. हे बघा
चिलापी मच्छी केली होती आपण लाल मसाल्यातली. ही मच्छी आहे. जेवायला बसलेलो आहे त्याच्याशिवाय मजा नाही. ओके ही मच्छी मग काय एक करू? पीस देतो आबा. नको डोकंच दे, नको piece. डोकं पाहिजे तुम्हाला? हा हा आता तुम्ही लोकांचं डोकं खात बसाल मग. हा ठीक आहे ठीक आहे. तुम्ही बसाल लोकांचं डोकं खात. माशाचं डोकं खाल्लं की हे घ्या डोकं. रस्सा नको देऊ. थोडासा रस्सा. एकच पीस. अरे भाई काटे सगळ्यांना असतात, माणसाला बी हाडा असतात. ठीक आहे. काटे थोडेसे बघून का, काटे मोठे आहेत त्याला, लागणार नाही तुला काटे एक ते. आयडिया सांगतो. इकडे होता. भाऊ आहे ना असा हे थोडा मासा दाबायचा आहे. हातात. या बा खातीन ती हो, हे असं तो करायचं पोचलेला नुसतं. माणूस आहे तो. अंदर त्याला काटा आहे बघा. हा बघ, असं दाबायचा हाताने भाऊ जरा. तो पोचलेला माणूस आहे तो. हे काय आला वाढलं तिथे. हे काढ. काय बाबा शांत बस. काय ते डोकं घ्या तुम्हाला. त्यांना नको, त्यांना नाही जमायचं. तुम्ही आज आहे ना सगळ्यांचे डोके खाणार आहे. माशाचे डोके खाल्ले ना तुम्ही, सगळ्यांचे डोके खा. आमच्याकडे डोके खाणार एकच माणूस आहे. आबासाहेब.